सर्वांना सलाम. हे परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे कान दे, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. प्रार्थना करू. हे दयाळू परमेश्वर पित्या, या सुदिन सकाळी आम्ही तुझ्या चरणापाशी येतो आणि आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोबतच आम्ही आजच्या रविवारच्या उपासनेला सुरुवात करतो, कारण की शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळायचं तुझं वचन म्हणतं. आज प्रिय प्रभू, आमच्या प्रिय भारत देशाचे आम्ही प्रिय नागरिक तुला प्रार्थितो, तुला आळवितो व पवित्र मंदिरामध्ये देवापा उपकार स्तुती आणि आभाराचा यज्ञ तुझ्या चरणी करतो. आजची उपासना प्रभू तू आशीर्वादित कर. जे प्रियजन येत आहेत त्यांना सुखरूप मंदिरी आण. गीत गात असताना क्वायरला गायनासाठी लागणारी कृपा पुरव व संपूर्ण मंडळीसोबत आम्ही तुझा करीत असलेला गजर परमेश्वरा तुझ्या गौरवासाठी असू दे. आजच्या उपासनेचा ताबा तू घे. तुझ्या प्रिय दासा करवी तू आम्हाशी बोल. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. मी क्वायरला विनंती करेन गीत गायनाच्या सेवेसाठी आपण पुढे यावत. सोबतच मी उपस्थित सन्मान्य पाळक वर्ग आपणाला विनंती करतो, कृपा करून आपण पुढे येऊन बसावं. हॅलो हॅलो. सर्वांना सलाम. आजच्या सुंदरशा पवित्र वारी परमेश्वराला आम्ही शरण जात असताना काही स्तुतीपर गीतं आम्ही गाणार आहोत. जरी आपण थोडके असलो तरी काही हरकत नाही. त्या जिवंत देवाला आम्ही आळवू, त्याची स्तुती आराधना आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत. विजय संगीत गीत नंबर 295 यावेळेस आपण काढू. सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश. विजय संगीत गीत नंबर 295.
31 यावेळेस आपण काढू. येशू प्रिय मेंढपाळ पाळी आम्हा कोकरा, नेतू कोरणी आम्हाला आणि रक्षणी घ्या. विजय संगीत गीत नंबर 31.
काढू कोण मित्र येशूवाने सारे ओझे वहाया. विजय संगीत गीत नंबर 46. त्यावेळेस आपण आपल्या जागेवर उभं राहू आणि अजून एक गीत आपण प्रभूच्या स्तुतीसाठी गाणार आहोत. विजय संगीत गीत नंबर 153, तू बोलाविले सेवा कराया, प्रभू आलो आनंद. विजय संगीत गीत नंबर 153.
प्रार्थना करू. प्रिय प्रभू, आम्हाला अतिशय आनंद आहे कारण की तुझ्या पवित्र भवनामध्ये, तुझ्या पवित्र मंदिरामध्ये आज आम्ही एकत्र बसून उपासना करीत आहोत व तुला स्तुतीचा गजर तुझ्यासमोर करीत तुझा पवित्र निरोप आम्हासाठी काय आहे तो ऐकण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. तत्पूर्वी तुझी स्तुती, आराधना व तुझ्या गौरवी सेवा कार्यासाठी आम्ही जे समर्पण करू प्रभू ते तू स्वीकार. सोबतच प्रभू तुझ्या समोर आम्ही आमच्या प्रार्थना, विनंत्या आणि रदबदल्या सादर करू. प्रिय पित्या, त्या तू स्वर्गातून ऐकून आम्हास उत्तर दे अशी विनंती करतो. आज रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब बोलत असताना त्यांच्या करवी तू आम्हाशी बोल आणि तुझा पवित्र निरोप आम्हाला कळीव. संपूर्ण भक्तीचा ताबा तू घे परमेश्वर पित्या आणि तुझं गौरव होऊ दे. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि समुद्र नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. आज सकाळी ज्याचं आपण वाचन करणार आहोत ते असणार आहे स्तोत्रसंहिता 7, साम नंबर 7. सात नंबरचं स्तोत्र आपण आपल्या पवित्र शास्त्रात काढू आणि जर मिळालं असेल तर आपल्या जागेवर आपण उभं राहू. परमेश्वराच्या सन्मानासाठी आपण हे आळीपाळीने वाचणार आहोत. पहिलं वचन मी वाचेल आणि मंडळी
दुसऱ्या वचनापासून आपण वाचावं. आपल्याला न्याय मिळावा म्हणून बन्यामिनी कुश याच्या बोलण्यामुळे दाविदाने परमेश्वराला गायलेले शोभ स्तोत्र आहे. प्रभूच्या गौरवासाठी मी याची सुरुवात करतो. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझा आश्रय केलाय. माझ्या पाठीस लागणाऱ्या सर्वापासून माझे रक्षण कर, मला सोडीव. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी असे काही केले असेल, माझ्या हातून अन्याय घडला असेल, तर वैरी माझ्या पाठीस लागो, मला गाठो, माझा जीव मातीत तुडवो आणि माझे गौरव धुळीस मिळवो. तुझ्या भोवती लोकांचा समुदाय गोळा हो, तू त्यांच्यावर उच्च स्थानी आरूढ हो. दुष्टाची दुष्टाई नष्ट हो, नीतिमानाला तू खंबीर कर. न्यायी देव मने व अंतकरणे पारखणारा आहे. देव न्यायी न्यायाधीश आहे. तो प्रतिदिनी रोष दाखविणारा देव आहे. त्याच्यासाठी त्याने प्राणघातक शस्त्रे सिद्ध केली आहेत. त्याने आपले अग्निबाण तयार केले आहेत. त्याने खड्डा खणून खोल केला, आपल्या खड्ड्यात आपणच पडला. सतरावं वचन एकत्र वाचू. परमेश्वराच्या न्यायपरायणतेमुळे मी त्याची स्तुती करीन. परात्पर परमेश्वराच्या नावाचे स्तोत्र गाईन. उभे असताना आपण आपला विश्वास जाहीर करूया व प्रेषितांचा मतांगीकार एका सुरात म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. धन्यवाद. बसूया आपण. प्रियजन हो, पुन्हा एक बार आपण आपली मध्यस्थीची प्रार्थना प्रभू समोर करणार आहोत. उपकार स्तुतीचे विषय घेत प्रभूला आपण आळवणार आहोत. सोबतच आजच्या गणतंत्र दिवसासाठी देखील प्रभूला धन्यवाद देणार आहोत. प्रभूने आम्हाला जी कृपा पुरवली, सहाय्य केलं, सोबतच मंडळीचे सर्व कार्यक्रम प्रार्थनापूर्वक सुरू झालेले आहेत, त्यासाठी प्रभूला धन्यवाद देऊया. SAMच्या सेवा कार्यासाठी आपण प्रार्थना करूया. मान्य अध्यक्षा, कार्यकारी संचालक, संस्थेचे विश्वस्त आणि आपले जे विविध युनिट आहेत त्या सगळ्यांना प्रभूच्या हाती सोपवीत. आपल्या प्रिय मंडळ्या व मंडळ्यांच्या द्वारे होत असलेलं सेवा कार्य आपण प्रभूच्या हातामध्ये सोपवत आहोत. आजारी प्रियजनांची आपण आठवण करणार आहोत. प्रभुदेव बाप, आजारी प्रियजनांना आपली कृपा देव, आपला अनुग्रह देव. अनेकांना तो आरोग्य देत आहे, त्याच्यासाठी उपकार स्तुती आपण करूया. जी वसावे यांना आरोग्य आहे, BK वळवी सरांनाही
आता पुष्कळ आरोग्य आहे त्यांच्यासाठी देखील उपकार स्तुतीची प्रार्थना करूया. सोबतच रयता अक्का, जुलिना अक्का आहेत, या सगळ्यांना प्रभू दे बाप आपला आरोग्य पुरवित आहे. सोबतच प्रार्थना विनंती आहे पितंबर पाडवी यांच्यासाठी प्रार्थना विनंती आहे. प्रभू दे बाप या प्रिय बंधूला आपली कृपा देव, आपला अनुग्रह देव. सोबतच काल वडझाकण या ठिकाणी महिला मंडळाचा मेळावा झाला, अतिशय छान मेळावा झाला. प्रभू दे बाप महिला मंडळाची सेवा खूप खूप आशीर्वादित करो. येत्या दिवसांमध्ये वडझाकण या ठिकाणी 19, 20, 21 फेब्रुवारीला मेळावा आहे. त्यांची ही प्रार्थना विनंती आपण प्रभू समोर ठेवूया. आपले नित्य प्रार्थना घेत मी सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतो. या आपण आपलं लक्ष परमेश्वराकडे लावू, त्याला आळवूया आणि आता स्तोत्रकर्त्याचं वचन ऐकल्याप्रमाणे प्रभूचरणी आपण त्याची कृपा मागू. आमच्या दयाळू मंदक्रोध आणि दयामय परमेश्वर पित्या, प्रभू तू शब्द मात्र बोललास आणि अवघी पृथ्वी निर्माण झाली. मनुष्य तू हाताने घडलास व त्याच्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला. प्रभू तू त्याला जीवधारी प्राणी असं केलं. तो एकटा असावा हे बरं दिसलं नाही म्हणून तू नरासाठी नारीची निर्मिती केली. आणि प्रभू तेथून पुढे तू कुटुंबावरती प्रेम करणारा असा परमेश्वर झालास. दयाळू परमेश्वरा, तू आम्हा मानवावर इतकं अपरंपार प्रेम केलं की आम्ही मनुष्य आमच्या स्वतःच्या इच्छेने तुझ्यापासून दूर जरी गेलेलो असलो तरी ख्रिस्त येशूच्या द्वारे तू आम्हाला आपणाकडे ओढून घेतो, आकर्षून घेतो. म्हणूनच बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो की त्याने आकर्षिल्याशिवाय कोणी मसकडे येत नाही. आणि म्हणूनच दे बापा आम्ही तुझ्याकडे येतो, कारण की तू आम्हास कृपा पुरवणारा परमेश्वर पित्या. बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो की हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. प्रिय प्रभू, तो आपला एकुलता एक पुत्र ख्रिस्त आम्हासाठी कोकरा म्हणून दिला. आणि यशायाच्या 53व्या अध्यायामध्ये त्या कोकऱ्याने आम्हासाठी बलिदान दिलं. आणि आता त्याच्या रक्ताने आम्ही शुद्ध, पवित्र, धुतलेले व तारणाचे वस्त्र घातलेले असे आहोत. आणि प्रभू, तू आता आम्हाला तुझी सिद्ध प्रजा म्हणतोस. तू आम्हाला पुत्र आणि कन्या असं करून घेतोस. आणि म्हणूनच दे बापा, तुझे पुत्र आणि कन्या ह्या अधिकाराने आज सकाळी पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी आम्ही येतो. तुझी कृपा, अनुग्रह आम्ही मागतो. या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये प्रभू आम्ही आभाराची, उपकार स्तुतीची, विनंत्यांची प्रभू तुझ्या समोर विनंती करतो, कारण की प्रभू तो आम्हा सहाय्य पाठवणारा आमचा दयाळू परमेश्वर पिता. हे दयाळू दे बापा, तो अनेक पिढ्यांपासून आम्हाला निवासस्थान आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो की तू आम्हास निवासस्थान आहेस. परमेश्वरा, तुझ्याकडे आम्ही येतो, कारण की तू आमची लटपटणारी गुडघे स्थिर करतो. स्तोत्रकर्ता म्हणतो की नाशाच्या दलदलीतून व चिखलातून तू मला बाहेर काढलं व माझे पाय खडकावरती स्थिर केले. ख्रिस्तरूपी खडकावरती प्रभू तू आम्हाला स्थिर केलंस, यासाठी तुला आळवतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद आम्ही देतो. प्रिय पित्या, SAMच्या गौरवी सेवा कार्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो व या सेवेचा एक भाग होण्यासाठी, SAMचा एक भाग होण्यासाठी तू येथे जमलेल्या आम्हा सगळ्यांना संधी दिलीस, म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो. कारण की या भूतलावर आमचं जे जीवित आहे ते केवळ तुझ्या गौरवाचं आहे. आणि म्हणून तू जे शिष्यांना म्हटलंस ती सुवार्ता सांगण्याची आज्ञा आज आम्हाला देखील आहे. आणि प्रभू, आम्ही SAMच्या माध्यमाने ती सुवार्ता विविध अशा पद्धतीने पोचवत आहोत आणि ह्या सुवार्तेला फळ येईल असा आम्ही दृढ विश्वास बाळगतो. हे दयाळू दे बापा, आम्ही आमच्या अध्यक्षा, आमचे कार्यकारी संचालक, आमचे सर्व विश्वस्त या सगळ्यांसाठी प्रार्थना करतो, कारण की संस्थेचा भार वाहणं खूप मोठा आहे. प्रत्येक युनिटकडे बघणं व प्रत्येक व्यवस्थापन करणं खूप मोठं आहे. प्रिय प्रभू, आमच्या अध्यक्ष महोदयांना तू दूरदृष्टी दिलीस, त्यासाठी आम्ही तुझी स्तुती करतो. विविध माध्यमाच्या द्वारे दे बापा आज आमच्या नजरेसमोर ह्या सगळ्या गोष्टी आहे. हॉस्टेलचं बांधकाम, सोबतच कॉम्प्लेक्सचं बांधकाम, शाळेची पूर्ण झालेली निर्मिती दे बापा, इतर स्टेशनवरती झालेलं डागडुजीचं कामकाज, पुनर्बांधणीचं काम. प्रभू, तू अध्यक्ष महोदय आणि सर्व विश्वास्तांना हा विचार दिलास व तो विचार सिद्ध नेण्यासाठी चांगले कारागीर तू आम्हाला दिले. व आज प्रभू डौलदार रीतीने या इमारती उभ्या आहेत, या अनेक पिढींसाठी साक्ष असणार आहेत की प्रार्थनेमध्ये आम्ही तुझ्याकडे मागतो ते तू आम्हाला देतोस. आणि परमेश्वर उत्तम ते दिल्या वाचून राहत नाही ह्याचा अनुभव प्रभू आम्हाला येतो. म्हणून दे बापा, आम्ही SAMच्या सेवा कार्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यासाठी प्रार्थना करतो. प्रत्येकाला तुझी कृपा दे. सोबतच दे बापा, आम्ही मंडळांसाठी तुला धन्यवाद देतो. मंडळांमध्ये अहोरात्र तुझे सेवक मंडळीसाठी प्रार्थना करत आहे. त्यांच्या भेटीच्या द्वारे सोबतच आजारी प्रियजनांना तुझ्यासमोर प्रभू प्रार्थनापूर्वक आम्ही ठेवत आहोत.
अनेक कुटुंबांना प्रार्थनेची गरज आहे, अनेक तरुणांना प्रार्थनेची गरज आहे. प्रिय देवबापा, अशा सगळ्यांसाठी अहोरात्र झटणारे आमचे सर्व पाळक वर्ग व तुझा पवित्र निरोप मंडळीला काय द्यायचा आहे त्यासाठी प्रभू तुझ्यासमोर गुडघ्यावर बसणाऱ्या या सर्व प्रिय पाळक वर्गांसाठी, सुवार्थिक वर्गांसाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, त्यांच्या करवी तू बोल, कारण की प्रभू तू आपला निरोप आपल्या संदेष्टांच्याद्वारे देत असतोस असं वचन आम्हाला शिकवतं. त्यासोबतच दयाळू दे बापा, मंडळी ही तुझी व्यवस्था आहे आणि मंडळीला तू घेण्यासाठी येणार आहे, म्हणून आम्ही तिच्याबद्दल फार गंभीर असावं यासाठी आमचे अध्यक्ष महोदय, यासोबतच आमच्या खजिनदार, आमचे सचिव, आमचं सर्व पंचमंडळ या सगळ्यांसाठी आभार मानतो. कारण की प्रभूजी, मंडळी ही तुझ्यासमोर सादर करण्यासाठी हे प्रियजन अहोरात्र कष्ट करत आहे आणि वेगवेगळे विचार मंडळीसाठी वेगवेगळ्या अभ्यासाच्या द्वारे, प्रार्थना सभेंच्या द्वारे आयोजित केल्या जात आहे. आम्ही महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूल या महत्त्वाच्या विभागांसाठी धन्यवाद देतो व काल झालेल्या महिला मंडळाच्या सभेसाठी देखील तुझी उपकार स्तुती करतो. कारण की प्रभू, या माध्यमाच्या द्वारे आमचा ओळख परिचय पसरतो व एकमेकांना सुवार्ता सांगण्यासाठी तू उपयोग करून घेतो. महिलांची सेवा पवित्र शास्त्रात मोठ्या प्रमाणामध्ये आहे हे आम्ही पाहतो, कारण ख्रिस्ताच्या सेवेतही महिला मदत करीत असत व पुढे संत पौलाच्या सेवेलाही आम्ही ज्या वेळेला बघतो त्यावेळेला महिलांच्या द्वारे केलेलं सेवा कार्य आम्हास दिसून येतं. म्हणून पित्या, आमची प्रार्थना आहे, महिला मंडळाला तू अधिक आणि अधिक कृपा दे. तरुण संघासाठी आमची प्रार्थना आहे. तरुण मोहामध्ये अनेक गोष्टी मोहित करणाऱ्या असतात, परंतु या वयामध्ये मोहपाशांना बळी न पडता तुझ्या वचनात स्थिर राहावं यासाठी आमच्या तरुणांना तू सहाय्य कर. सोबतच प्रिय प्रभू, आमचे संडे स्कूलची लहान लहान लेकरं या बालवयामध्ये आमचे शिक्षक वर्ग फार चांगले संस्कार त्यांच्यावर घालत आहे आणि म्हणूनच दे बापा, आमच्या सर्व शिक्षक वर्गांना तुझी कृपा दे, अनुग्रह दे. धावपळ खूप आहे, कारण शाळेची जबाबदारी, कुटुंबाची जबाबदारी आणि सोबतच संडे स्कूलची जबाबदारी, परंतु प्रभू अतिशय आवेशाने, अतिशय आनंदाने आमचे हे सर्व प्रियजन तुझ्यासमोर सेवा करीत आहे. प्रिय दे बापा, संडे स्कूलची सेवा आशीर्वादित कर व एक पिढी आम्ही तुझ्यामध्ये अजून मजबूत रीतीने बांधत आहोत यासाठी तुझी कृपा आणि अनुग्रह सुद्धा दे. दयाळू दे बापा, यासोबतच आम्ही प्रार्थना करतो आमच्या शाळेंसाठी, शाळेच्या व्यवस्थापनासाठी, आमच्या सर्व प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी. प्रिय प्रभू, आम्ही ह्या सगळ्यांसाठी तुला विनंती करतो, तुला आळवतो, कारण की पित्या, शाळेचं मोठं सेवा कार्य आहे आणि हे सेवा कार्य असंच अविरत पुढे जावं. अनेक विद्यार्थी घडावे, त्यांनी समाज घडवावा व समाजाच्या बांधणीसाठी आमच्या शाळेचं नावलौकिक तू करीत आहे, म्हणून आभार मानतो. ज्या सरकार दरबारी आम्ही आहोत त्यांनी देखील दखल घेऊन आमच्या शाळेंना जे विविध पारितोषिकांनी सन्मानित केलं व जे कौतुकाचे शब्द प्रभू शाळेसाठी उच्चारले, त्यासाठी प्रत्येक शाळेच्या कर्मचाऱ्याला तुझी शक्ती आणि बळ दे. सोबतच दे बापा, आम्ही प्रार्थना करतो शाळेच्या साधनांसाठी, व्यवस्थापनासाठी, सोबतच आता येत्या दिवसात लेकरांच्या परीक्षा होतील, त्या सर्व कार्यांना प्रभू तो आपल्या हाती घे. सोबतच दे बापा, आम्ही आमच्या तरुण शिकणाऱ्या लेकरांसाठी प्रार्थना करतो, कारण की मागील दिवसांमध्ये JEE सोबतच वेगवेगळ्या मेडिकलच्या एक्झाम्स झाल्या. आमच्या प्रिय लेकरांनी प्रभू ज्या ज्या परीक्षा दिल्या त्यामध्ये तू त्यांना यशवंत कर व या लेकरांचे भविष्यकालीन शैक्षणिक मार्ग परमेश्वरा तू मोकळे असे कर. सोबत दे बापा, आमच्या वसतिगृहांसाठी प्रार्थना आहे. आमच्या हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड, त्यांचे सर्व सहकारी, सगळ्यांसाठी प्रार्थना करतो, कारण की पडद्याच्या मागे फार मोठी सेवा या प्रियजनांची आहे. विद्यार्थ्यांना आईवडिलांप्रमाणे प्रेम देणं हे फार गरजेचं आहे आणि आमचे हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड व त्यामध्ये सेवा करणारे सर्व कर्मचारी अतिशय आनंदाने प्रभू ही सेवा करीत आहे. प्रिय पित्या, आमची प्रार्थना आहे त्यांची सेवा आशीर्वादित कर. आमच्या शिकणाऱ्या व वसतिगृहात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रार्थना आहे, त्यांच्यावरती चांगले संस्कार घडू दे, चांगली शिस्त त्यांना लागू दे, यासाठी की त्यांनी आपलं जीवन आकारबद्ध असं करावं. म्हणून दे बापा, वसतिगृहाच्या सेवा देखील आशीर्वादाच्या कर. मुलांचं वसतिगृह, मुलींचं वसतिगृह आणि त्या ठिकाणी सेवा करणारे प्रत्येक बंधू आणि भगिनी सगळ्यांना तू सहाय्य करता असा हो. प्रिय पित्या, आमची प्रिय लेकरं बाहेर शिकता, त्यापैकी आम्ही जोशुआ आणि अभिषेकची आठवण करतो. प्रिय लेकरांना तू सांभाळ, त्यांचं शैक्षणिक जीवन तू आशीर्वादित कर. यासोबतच आमच्या प्रिय भारत देशामध्ये जी आमची प्रिय लेकरं शिक्षण घेत आहे, कोणी मेडिकलला आहे, कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, कोणी दे बापा कायदे क्षेत्रामध्ये आपलं प्रशिक्षण घेत आहे, कोणी आमची प्रिय लेकरं दे बापा विविध ज्या कला शाखा आहेत त्यामध्ये आपलं दे बापा
भविष्य घडवित आहे. आमची प्रार्थना आहे मंडळीतल्या प्रत्येक लेकरासाठी. दे बापा, आम्ही पालक म्हणून मंडळीच्या ह्या लेकरांसाठी प्रार्थना करतो. त्यांचं शैक्षणिक जीवन आशीर्वादित कर व योग्य दिशा त्यांना मिळू दे, यासाठी किती योग्य मेहनत करून त्यांनी स्वतःला सिद्ध करावं व आपल्या समाजाला, आपल्या कुटुंबाला व आपल्या स्वतःला पुढे न्यावं, यासाठी तुझा अनुग्रह असू दे. सोबत पित्या, आम्ही डॉक्टर आणि नर्सेसची आठवण करतो. वैद्यकीय सेवा देणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची आम्ही आठवण करतो, कारण की प्रभू, अहोरात्र हे प्रियजन सेवा करीत आहे. आम्हास ठाऊक नाही परमेश्वरा की किती त्यांचं जागरण आहे. प्रिय पित्या, या जिल्ह्यासाठी अहोरात्र कष्ट करणं आहे. प्रिय पित्या, आमची प्रार्थना आहे, वैद्यकीय सेवा ही फार मोठी सेवा आहे, ती तू आशीर्वादाने भर. मंडळीत सेवा करणारे सर्व डॉक्टर, सर्व नर्सेस आणि सर्व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी आमच्या प्रार्थना आहेत पित्या. त्यांना चांगल्या श्रमरवण्याचं हृदय तू दे, यासाठी की शुश्रूषा करावी, जखमा पुसाव्या व काळजी घ्यावी. सोबत दे बापा, आमची प्रार्थना आहे पोलीस बंधू आणि भगिनींसाठी, जे पोलीस दलाच्या सेवेत आहे, त्यांची सेवा तू आशीर्वादित कर. मंडळी त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहे, त्यांचं जीवन परमेश्वर आशीर्वादाने तू भरून टाक व समाजामध्ये शिस्त नांदावी, यासाठी ते करीत असलेलं सेवा कार्य चांगलं होऊ दे. आजच्या प्रजासत्ताक दिनासाठी आम्ही तुझी स्तुती करतो आणि आमच्या प्रिय भारत देशाचे प्रिय नागरिक म्हणून आमच्या देशासाठी दे बापा आम्ही खर्ची पडावं, यासाठी तुझी कृपा मागतो. कारण की इतक्या सुंदर प्रिय देशामध्ये तू आम्हास तुझं कृपा पुरवित आहेस, अनुग्रह देत आहेस. दे बापा, आम्ही आमच्या प्रिय देशासाठी सदैव प्रार्थना करावी, सदैव त्यासाठी कटिबद्ध असावं, यासाठी तुझा अनुग्रह असू दे. आमचे माननीय पंतप्रधान, त्यांच्या मंत्रिमंडळासाठी, आमचे माननीय मुख्यमंत्री, सोबतच त्यांचं मंत्रिमंडळ आणि आमच्या माननीय जिल्हाधिकारी व त्यांच्या मंत्रिमंडळासाठी आमच्या प्रार्थना आहे. प्रिय दे बापा, तू त्यांना सहाय्य कर व त्यांचं सेवा कार्य समाजाप्रती आशीर्वादाचं कर. सर्वच युनिट पाहणं अवघड आहे, परंतु प्रशासनाच्या या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रशासनाने लक्ष देऊन शेवटल्या व्यक्तीपर्यंत आपल्या योजना पुरवाव्यात, यासाठी तुझा अनुग्रह असू दे. सोबत दे बापा, आम्ही प्रार्थना करतो मंडळीतल्या आमच्या आजारी प्रियजनांसाठी, ज्यांची नावं आम्हाला कळाली. त्यापैकी मालतीबाई वळवी आहेत, ज्योतिताई नाईक, जुलियाना अक्का गायकवाड, रयता अक्का जांबिलसा आहेत, सुरेश ठाकूर आहेत, आनंदीबाई जयकर आहेत, सापाबाई शिंदे, राजेंद्र बोरा आहेत, अरुणा सुतारी, सोबतच कांता सिस्टर, रुही माने, शिलास वाघमारे आहेत, लताबाई वळवी आहेत, विनोद वळवी आहे, वसंत पाडवी, सोबतच जीजी बसावे आहेत. यांची आम्ही आठवण करतो. बी के वळवी सरांना देखील तुझं आरोग्य तू लाभू दे. सुभाष वळवी आहेत प्रभूजी, त्यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. सोबतच सुदिनाबाई मसीदास, कामिनाबाई गायकवाड, दे बापा, ह्यासोबतच ज्या प्रियांची नावं आम्हाला कळली त्यापैकी पितांबर पाडवी आहेत. प्रिय प्रभू, या प्रियजनांनी तुझ्या चरणापाशी आपल्या प्रार्थना सादर केलेल्या आहे. दे बापा, तू त्यांच्या अंथरुणावरून त्यांच्या प्रार्थना ऐक व दे बापा, तू त्यांना नवजीवन देऊन तुझी साक्ष अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व दे बापा, त्यांच्या जीवनामध्ये तू आरोग्याच्या द्वारे एक आपली कृपा पुरवावीस, असं करावं अशी विनंती करतो. काही प्रियजन वृद्धापकाळामध्ये आहे, त्यांचीही तू काळजी घ्यावी अशी आमची विनंती आहे. सोबतच दे बापा, आम्ही प्रार्थना करतो आमच्या मंडळीतल्या वडील प्रियजनांसाठी. नलिनीबाई मोजेस आहेत, आनंदीबाई पवार आहेत, सुप्रभाबाई नाथानी, रेव्हरंड डी एम पाटील पाळकसाहेब, पद्माबाई साळवे आहेत, ममताबाई डलगे आणि दुर्गाबाई वळवी. यासोबतच जे कोणी अजून आजारी प्रियजन आहे, मंडळीतले वडील प्रियजन आहे, दे बापा, आमची प्रार्थना आहे तू त्यांना शक्ती दे, त्यांच्या हातापायांना बळ दे, त्यांचं अंथरूण तू बदल टाक व त्यांच्या घरात काळजी घेणाऱ्या त्यांच्या घरातल्या सर्व प्रियजनांना तुझी कृपा आणि अनुग्रह दे. कारण की प्रभू, वृद्ध प्रियजन आमच्या घरात आहेत, हा आम्हास आशीर्वाद आहे आणि त्यांनी जो अनुभव घेतला व त्यांनी जी सेवा केली, त्यांचे शब्द आम्हासाठी मार्गदर्शक असे आहेत. म्हणून दे बापा, आमच्या मंडळीतल्या वृद्ध प्रियांना तू सहाय्य कर. रेव्हरंड डी एम पाटील पाळकसाहेबांची आम्ही आठवण करतो, त्यांना चांगलं आरोग्य तू असू दे. सोबतच दे बापा, आमच्या प्रार्थना आहे जे नावं कळले नाही परंतु आजारी आहेत, अशांना देखील तू स्पर्श कर, त्यांचं अंथरूण बदल व दे बापा, तू आमच्या विश्वासाप्रमाणे आम्हास देतो व आमच्या प्रार्थनेची उत्तरं तू देतोस, हा आमचा दृढ विश्वास आम्ही तुझ्यासमोर सादर करतो. सोबत पित्या, आज आम्ही पवित्र वचनाला सादर होऊ. आम्ही रेव्हरंड जयेश पठारे पाळकसाहेबांसाठी प्रार्थना करतो. त्यांच्या करवी तू आम्हाशी बोल व आमचं समर्पण तुझ्या गौरवी सेवा कार्यासाठी असावं. यामधून पवित्र वचन आम्ही ऐकत असताना तू त्यांच्या करवी आम्हाला सहाय्य असा हो. सोबतच दे बापा, आम्ही प्रार्थना करतो ह्या सप्ताहामध्ये जे कार्यक्रम झाले त्या सगळ्यांसाठी
महिला मंडळाच्या सेवेसाठी येत्या दिवसात वडझाकण या ठिकाणी मेळावा आहे. आम्ही येणारे भक्तगण व त्या व्यवस्थेसाठी प्रार्थना करतो, ते देखील आशीर्वादाचं होऊ दे. सोबतच दे बापा येत्या दिवसांमध्ये मंडळीमध्ये होत असलेला महिला मंडळाचा अभ्यास वर्ग, सोबतच बुधवारचा बायबल स्टडी, सायंकाळच्या प्रार्थना आणि आता आम्ही बाप्तिस्मा वर्गाला लेकरांना तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. दे बापा तू लेकरांसोबत बोल, कारण की बाप्तिस्मा म्हणजे जगासमोर तुझा स्वीकार करणं आहे. आपल्या पापांची कबुली देऊन पश्चातापी अंतकरणाने तुझ्या चरणापाशी येणं हा त्यामागचा मार्मिक अर्थ आहे. आणि म्हणूनच दे बापा ही मार्मिक गोष्ट मंडळीला शिकवत असताना ज्या प्रियजनांच्या घरामध्ये तरुण लेकरं आहे आणि जे विश्वास ठेवू इच्छिता, प्रभू तुझ्यामध्ये बाप्तिस्मा घेऊ इच्छिता, अशा आमच्या एसे चर्चच्या नंदुरबारच्या सदस्यांना तुझी कृपा आणि अनुग्रह दे. आजच्या प्रजासत्ताक दिनासाठी प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. सोबतच आज दे बापा उपासनेमध्ये नव्याने आमचं समर्पण तुला करतो. उपासनेमध्ये गीत गायन करणं, वचन वाचन आणि प्रभू तुला अर्पण करणं हे सगळं तू स्वीकार आणि ह्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. पुन्हा एक वार तुझ्या दासाला आम्ही तुझ्या हाती देतो. येथे जमलेले आम्ही सगळे नव्याने तुझ्या हातामध्ये पडतो. तू आम्हाला सहाय्य कर व होणारी संपूर्ण उपासना पित्या तू आशीर्वादाने भरून टाक. सारा आदर, मान, महिमा आणि गौरव प्रभू तुला असो. प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. आपण दान घेऊया. दानार्पणाच्या सेवेसाठी क्वायर पुढे येऊन गीत गायन करेल व हे गीत होत असताना आणलेलं दान प्रभूच्या भांडारात अर्पण करू. विजय संगीत गीत नंबर 132 हर्ष वाटत बहुत हर्ष वाटत. विजय संगीत गीत नंबर 132
आजच्या दानार्पणासोबत कोणाचे वाढदिवस असतील तर कृपया आपण सांगा, तसं सुचवा. जागेवर उभं राहू शकता किंवा पुढे येऊ शकता. आपणासाठी प्रार्थना करण्यात येईल. माझ्याकडे असलेल्या माहितीप्रमाणे आज दानियल यशवंत गायकवाड, ॲरोन आशिष वळवी, प्रमोद जयसिंग पठारे, सोमवारी शोमवेल साने, मंगळवारी सौ रयताबाई जांबिलसा, डॉक्टर मधुकमल हिवाळे, जॉन सुनील शेमळे, गुरुवारी श्री समशोन वसावे, शुक्रवारी प्रगती नितीन वळवी, अक्षय मनोज झालटे, शनिवारी श्री विश्वास पाडवी, जयसिंग वळवी, प्रीता बंडू शिंदे, संदेश दानियल गायकवाड, संदेश विश्वजित जयकर, नेहा मनोज वळवी आणि आशा मिलिंद पाटील या प्रियजनांना मंडळीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर राजेशजी वसावे यांच्याकडून उपकारस्तुतीचं दान आहे ते मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. मी सन्मान्य रेव्हरेंड जी जय कृपाळक साहेब आपणाला विनंती करेन, दानार्पणासाठी व ज्या प्रियजनांचे वाढदिवस आहे आपण त्यांच्यासाठी पुढे येऊन प्रार्थना करावी. आमच्या स्वर्गातील दयाळू देव बापा, तुला मान महिमा गौरव आता आणि युगानुयुग असो. देव बापा, तुझ्या दयेने आणि कृपेने तू आज आम्हाला आजचा दिवस दाखविला, जीवन दिलंस, आमची काळजी घेतलीस, आमच्या गरजा भागविल्या. या सप्ताहभर तू आम्हाबरोबर राहिलास, आमचं समाधान केलं, आमच्या प्रार्थना तू ऐकल्या, आम्हावर तुझी कृपा झाली. आज आम्ही तुझ्या समोर येऊ शकलो. प्रभू, या तुझ्या दयेबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. खरोखर तू अद्भुत पराक्रमी परमेश्वर देव, तू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमचा तारणारा देव, आम्हाला सोडविणारा मुक्तिदाता परमेश्वर देव आणि या जगापलीकडच्या असणाऱ्या स्वर्गीय ऐश्वर्य संपन्न अशा त्या जीवनामध्ये प्रवेश जयोत्सवाने करण्यासाठी बोलावणारा तू देव, तुझा आम्ही धन्यवाद करतो. तुझ्या सार्वत्रिक मंडळीसाठी आम्ही तुझा धन्यवाद करतो. तुझ्या पवित्र वचनांसाठी आम्ही तुझा धन्यवाद करतो. तुझ्या पवित्र आत्म्यासाठी आम्ही तुझा धन्यवाद करतो. तुझी आम्ही स्तुती करतो, कारण या विश्वामध्ये असणाऱ्या विश्वासणाऱ्यांच्या जमावात आम्ही थोडके जरी असलो तरी प्रभू तुझी दृष्टी आमच्याकडे आहे. तू आमच्याकडे बघतोस, तू आमची सर्व प्रकारची चिंता पाहतोस. जरी आमच्या अपेक्षांप्रमाणे सर्व काही आम्हाला प्राप्त झालं नसेल तरी आम्ही विश्वासाने सदैव अपेक्षेने जगावं आणि पुढे जावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. जे दान आम्ही तुझ्यासमोर आणलंय परमेश्वर दे बापा, हे तू आपल्या हाती घे, हे बहुगुणित कर, आशीर्वादित कर. याच्याद्वारे तुझा मनोदय सफल होऊ दे, तुझ्या दासींच्या गरजा भागवल्या जाऊ दे, अनेकांचं कल्याण होण्यासाठी याचा विनियोग व्हावा म्हणून हे तू आपल्या हाती सुरक्षित ठेव आणि तुझी मंडळी वाढू दे, तुझं राज्य येऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना सुद्धा करतो. तू आम्हाला देण्याची ही कृपा दिली, आम्ही देण्याच्या द्वारे आज तुझी सेवा करू शकलो. प्रभू, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. खरं पाहिलं तर आम्ही तुला काय देऊ शकतो? तूच सर्व काही आम्हाला दिलंस, त्याचा काही भाग आम्ही तुला दिला प्रभू. त्याचा आशीर्वाद आणि मोबदला तू प्रत्येक देणाऱ्याला देशील, हा आमचा विश्वास आहे. अधिक ते देण्यास आणि करण्यास तू आम्हा सर्वांना सहाय्य कर, अशी आम्ही तुला विनंती करतो. सोबत आम्ही विनंती करतो की ज्यांचे वाढदिवस आहेत त्यामध्ये दानियल गायकवाड आहेत, ॲरोन आशिष वळवे आहे, प्रमोद आहे, शोमवेल साने, सौ रयताबाई आहेत, मधुकमल हिवाळे सर आहेत, जॉन शेमळे आहे, समशोन वसावे, प्रगती नितीन, अक्षय मनोज झालटे, श्री विश्वास पाडवी, जयसिंग वळवी, प्रीता शिंदे, संदेश दानियल गायकवाड, संदेश विश्वजित जयकर, नेहा मनोज वळवी, आशा मिलिंद पाटील आणि असे असंख्य आहेत की ज्यांना तू हा महिना दाखविलास. आम्ही विनंती करतो, या सर्वांना तू आपल्या हाती सुरक्षित ठेव. प्रभू येशू ख्रिस्ताच्या ओळखीचा आत्मा त्यांना तू दे, त्यांचे नेत्र प्रकाशित कर. तू किती चांगला आहेस याचा अनुभव घेण्यास त्यांना सांग आणि प्रभू त्यांनी त्या प्रकारे आपलं जीवन घडवावं म्हणून तुझ्या कृपेच्या स्वाधीन सतत व्हावं, असा वरदान त्यांना तू दे. त्यांच्या गरजा योग्य भागव, सर्व वाईटापासून यांचं सुद्धा तू रक्षण कर. सोबत जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, आजारी आहेत, गरजवंत आहेत आणि आधाराविना जगत आहेत,
आणि निर्वासित आहेत, युद्धाने पळलेले आहेत, असे असंख्य जगातले लोक आज मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत की आमचा उद्या कसा असेल. अशा अनिश्चिततेच्या काळामध्ये जगणाऱ्या अनेक लाखो लोकांमध्ये ख्रिस्ती विश्वासणारे सुद्धा आहेत. आम्ही त्या सर्वांमध्ये तुझ्याकडे कृपा मागतो की तू तेथे हजर आहेस, तरी त्यांची दुःखे, त्यांचे कष्ट तू बघ, त्यांना सुटका दे, त्यांचं समाधान तू कर. आम्ही स्वतःला या दानासह स्वाधीन होतो. तू गौरवीला जा आणि तुझी इच्छा आमच्या जीवनात पूर्ण होऊ दे. हे देवापा, आमची प्रार्थना तू ऐक. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने, आमेन. या सप्ताहासाठी सूचना आहेत त्या येण्याप्रमाणे: सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6 ते 6:30 या वेळामध्ये चर्चमध्ये प्रार्थना घेण्यात येईल आणि मंडळीचे सभासद या प्रार्थनेसाठी येऊ शकता किंवा फेसबुक लाईव्हमध्ये याचा आपण लाभ घ्यावा. बुधवारी सकाळी 9 ते 10 या वेळामध्ये चर्चमध्ये बायबल स्टडी घेण्यात येईल. डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब अध्ययन घेतील. इफिस्करास पत्र सध्या आम्ही अभ्यासत आहोत, तर मंडळीचे सभासद आपण येऊ शकता किंवा ऑनलाईन या सभेचा लाभ आपण घ्यावा. क्षमा करा, इब्री लोकास पत्र ह्याचा आम्ही अध्ययन करीत आहोत. सोबतच बुधवारी सायंकाळी 4 वाजता महिला मंडळाची सभा चर्चमध्ये घेण्यात येईल. शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता तरुण संघ चर्चमध्ये भरवण्यात येईल. येत्या रविवारी दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी मंडळीचा प्रभुभोजन विधी होईल, तर येत्या रविवारी आपण प्रभुभोजन विधी घेणार आहोत. सोबतच आज सायंकाळी 5 ते 6 या वेळामध्ये बाप्तिस्म्याचा वर्ग चर्चमध्ये घेण्यात येईल. बाप्तिस्म्याच्या संदर्भात पत्र आहे, ते मी आपणासमोर वाचतो. प्रति मान्य अध्यक्ष पाळक सुवार्तिक, सुवार्थ अलायन्स चर्चेसच्या सर्व मंडळ्या. विषय बाप्तिस्मा वर्गाबाबत. महोदय, ख्रिस्तात सलाम. ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा म्हणजेच तारणाचा वैयक्तिक अनुभव व मंडळीसमोर त्याची कबुली म्हणजेच बाप्तिस्मा विधी करिता खालील दिलेल्या मार्गदर्शक नियमावली व अभ्यासक्रमानुसार बाप्तिस्म्याचे वर्ग घेण्यात यावे. बाप्तिस्मा वर्ग दिनांक 26 जानेवारी 2025 ते 13 एप्रिल 2025 दरम्यान आयोजित करण्यात यावा. आपल्या मंडळीतील पात्र ख्रिस्ती आईवडिलांचे पाल्य मुलं मुली जर 16 वर्षापेक्षा अधिक वयाचे असतील व बाप्तिस्मा घेण्यास इच्छुक असतील, तर त्यांनी मंडळीच्या पाळक सुवार्तिकांकडे आपली नावे नोंदवावीत. संबंधित पाळक सुवार्तिक यांनी मौदी गुरुवारच्या अगोदरपर्यंत सुवार्थ अलायन्स चर्चेस बाप्तिस्मा करण्याबाबतीत निश्चित केलेल्या 10 विषयांमधून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावे. संदर्भाकरिता पवित्र शास्त्र व्यतिरिक्त ख्रिस्ती धर्मसिद्धांताचा परिचय लेखिका पॅमेला फ्रीबॉर्न यांचा वापर करावा. बाप्तिस्मा देण्या अगोदर विद्यार्थ्यांची तोंडी तसेच लेखी परीक्षा मंडळीचे पंच व त्यांच्या पालकांसमोर घेण्यात यावी व फक्त पात्र विद्यार्थ्यांनाच बाप्तिस्मा देण्यात यावा. अभ्यासक्रमातील 10 विषयांवर प्रत्येकी 1 प्रश्न असेल व सर्व प्रश्नांची उत्तरं समाधानकारक लिहिणे हे बंधनकारक आहे. जर काही विद्यार्थी 10 विषयांपैकी काही विषयात समाधानकारक उत्तर देऊ न शकल्यास विद्यार्थ्यांकडून त्या विषयाची तयारी करून दुसऱ्या दिवशी त्या विषयावर लेखी परीक्षा घेण्यात यावी. तथापि असे किमान 3 वेळपर्यंत पुनर्परीक्षा घ्यावी. 3 प्रयत्नात विद्यार्थी उत्तीर्ण न झाल्यास अशा विद्यार्थ्याची वर्षभर तयारी करून पुढील वर्षी उपरोक्त कार्यप्रणालीनुसार त्यांची परीक्षा घ्यावी. याबाबत काही मार्गदर्शन हवे असल्यास रेव्हरंड जी जयकर यांच्याशी संपर्क साधावा. मौदी गुरुवारच्या दिवशी विधिवत बाप्तिस्मा विधी करून मंडळीत विश्वासणाऱ्यांचा समावेश करून घ्यावा. कळावे. अध्यक्ष सुवार्थ अलायन्स चर्च नंदुरबार. आजच्या उपासनेत या पत्राचं वाचन झालेलं आहे. प्रियजन हो, आजच्या सकाळी देवाच्या पवित्र वचनाची सेवा सन्मान्य रेव्हरंड जे.एच. पठारे पाळक साहेब हे करणार आहेत. आजच्या वचनाच्या सेवेकडे जाण्यापूर्वी आजचा शास्त्रभाग मी आपल्या सगळ्यांसाठी वाचतो. यासाठी आपण नवीन करार काढू आणि नवीन करारामध्ये रोमकरास पत्र हे आपण काढणार आहोत व त्याचा 12वा अध्याय आपण काढू. रोमकरास पत्र अध्याय 12 वचन 1 आणि वचन 2 आपल्या सगळ्यांसाठी वाचतो. नवीन जीवित क्रम. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की
तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. देवबाप ही वचने आशीर्वादित करो. मी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये रेव्हरंड जे.एच. पठारे पाळक साहेब आपलं स्वागत करतो व पुढील वेळ वचनाच्या सेवेसाठी मी आपणाला आमंत्रित करतो. प्रभू येशूच्या नावाने सर्वांना सलाम. रोमकराचं पत्र 12वा अध्याय आपल्या सर्वांना अतिशय सुपरिचित असा शास्त्र भाग आहे. रोमकराचं पत्र हे ज्याने लिहिलं त्या संत पौलाबद्दल आपण रोमकराच्या पत्राचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन आपण परत एकदा वाचूया. रोम 1:1 पवित्र जन होण्याकरता बोलावलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन ह्या सर्वांना प्रेषित होण्याकरता बोलावण्यात आलेला देवाचा सुवार्थेकरता वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा दास पौल याचकडून. आणि या रोमकराच्या पत्राचा 12वा अध्याय आणि पहिल्या वचनात तो म्हणतो, बंधुजनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावे. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. हा बंधू पौल एक आग्रहाची विनंती करून मंडळीला पत्र लिहित आहे, रोम येथील मंडळीला. आणि या मंडळीतील सर्व जे बंधू भगिनी आहेत त्या सर्व विश्वासणाऱ्यांना तो सांगत आहे. आता सांगण्याचा उद्देश हा आहे की जो लेखक आहे पत्राचा तो संत पौल आहे. आणि पौल आपल्या रूपांतराबद्दल त्याने साक्ष दिलेली होती मंडळांमध्ये की हा संत पौल, हा पौल होण्याच्या अगोदर तो शाऊल होता. आणि शाऊलाचं जीवन आपण जर पाहिलं तर भयंकर छळणारा, मंडळीचा छळ करणारा. आणि तो स्वतः अग्रिपासमोर आणि जिथं जिथं जाईल तिथं तो साक्ष देई की जो मंडळीचा अतिशय छळ करणारा, मी जो शाऊल, मला त्या देवाने, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने भर दुपारी दमास्कसच्या रस्त्यावर दर्शन दिलं. आणि मग तो पौल संत बनला, प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रेषित बनला. आणि त्या प्रेषित पौलाने मंडळांना पत्र लिहित असताना त्याने विनंती केलेली आहे. आणि त्याने काय विनंती केलेली आहे की या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. रूपांतर याचा अर्थ परिवर्तन. आज आपण या भाषेमध्ये अनेक लोक त्याला धर्मांतर म्हणतात, कन्व्हर्शन म्हणतात. या देशामध्ये एकदम नगरमध्ये मी एका बंधूची साक्ष ऐकली. तो ओएममधून आलेला होता आणि ओएममधून आल्यानंतर त्याने इतक्या आवेशाने साक्ष दिली. अनेक तरुण त्याच्या मागं फिरत. आणि त्याचं नाव विल्सन साळवे. अतिशय बदमाश, अतिशय गुंड, पॉकेटमार, अतिशय प्रसिद्ध होता. रेल्वे स्टेशनवर, पोलीस स्टेशनमध्ये सगळीकडे त्याचे फोटो लावलेले होते की ह्याच्यापासून सावध राहा. पॉकेटमार आहे तो, सगळ्या प्रकारच्या बदमाशगिरी करणार आहे. आणि सतत त्याला जेलमध्ये टाकण्यात येत होतं. कुठून तरी त्याच्या हातामध्ये एक पत्रिका मिळाली आणि ती पत्रिका त्याने वाचली. त्याचं परिवर्तन झालं आणि प्रभूवर त्याने विश्वास ठेवला. आणि मग तो ओएममध्ये गेला आणि मग त्याला प्रभूची ओळख झाली. आणि मग त्याने साक्ष द्यायला सुरुवात केली. जिथं जिथं त्याने साक्ष दिली त्या साक्षीच्या द्वारे अनेक लोकांचं परिवर्तन झालं. पौलाने देखील जेथे त्याला संधी मिळेल तिथे तो साक्ष देत गेला. आणि त्या साक्षीच्या द्वारे
अनेकांचं परिवर्तन होत गेलं. आणि त्याची इच्छा ही होती की आपण जे विश्वासणारे आहोत किंवा ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये जे पवित्रजन होण्याकरता बोलावण्यात आलेलं आहे, पाचारण करण्यात आलेलं आहे, त्या विश्वासणाऱ्यांना त्याने आव्हान केलेलं आहे की या युगाबरोबर समरोप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या. रूपांतर या शब्दामध्ये पुष्कळ गोष्टी अशा दडलेल्या आहेत. आपल्याला एक बाभळीचे झाडं, जर तुम्ही खेड्यापाड्यामध्ये राहत असाल तर जंगलामध्ये किंवा रस्त्यावर ते बाभळीचे झाडं, आणि त्या बाभळीच्या झाडाला असे लटकलेले ते तुम्ही काट्यांचे झुपके पाहिले का कधी कधी? अतिशय घट्ट ते बनवलेले असतात. आळ्या ज्या आहेत त्या आळ्या अनेक झाडांवरचं पानं खाऊन त्या स्वतःला पुष्ट करून घेतात. तुतीचे झाडं असो किंवा कोणत्याही झाडाचे वनस्पतीचे ते झाडाचे पानं ते खातात आणि इतके लठ्ठ होऊन त्या झाडावर म्हणजे बाभळीच्या झाडावर ते स्वतःला एक लाळीपासून तो कोश बनवतात आणि तो कोश अनेक काट्यांचा तो झुपका बनवलेला असतो आणि ती आळी त्या काट्यांच्या त्या कोशमध्ये जाऊन स्वतःला बंदिस्त करून घेते आणि मग एक महिनाभर त्या कोशामध्ये स्वतःला पूर्ण गुरफटून घेतल्यानंतर एक दिवस त्याच्यामधून बाहेर येतं ते इतकं सुंदर असं फुलपाखरू. आळी पाहिली तर सगळ्यांना किळस वाटते, तिला कोणी हात लावत नाही, जवळ करत नाही. परंतु त्या प्रक्रियेमधून बाहेर पडल्यानंतर बाहेर आलेली ती आळी एक सुंदर परिवर्तन झालेली, एक सुंदर नवीन पंख धारण केलेली, ही असं म्हटलं की आकृती सगळ्यांना हवं असं वाटते. मग लहान मुलं असो मोठे माणसं असो, रंगीबेरंगी ते पंख आणि मग त्या फुलांवरून इकडून तिकडं फिरणार. ख्रिस्ती जीवन असं म्हटलं की हे परिवर्तनाचं जीवन आहे आणि परिवर्तन याचा अर्थ आमचं रूपांतर. जे बदमाश होतो आम्ही ह्या जगाला न आवडणारे, तिरस्कारणे, किळसवाने वाटणारे, परंतु केवळ ख्रिस्तामध्ये आम्ही स्वतःला विलीन करून त्या ख्रिस्तामध्ये आमचं रूपांतर झालेलं आहे, आमचं परिवर्तन झालेलं आहे, असे आम्ही लोक आहोत. कधी कधी असं म्हणतात की ह्या धर्मांतराच्या कायद्यामध्ये अनेकांना जेलमध्ये टाकलं जातं आणि त्या जेलमध्ये त्यांना अनेक प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये ते लोक सांगतात तुम्हाला आज आम्ही जे आहोत ते हवे आहोत की जे पूर्वीचे आम्ही होतो ते हवे आहोत. आमचं जुनं जीवन हे इतकं बदमाशगिरीचं, अतिशय खुनशी, अतिशय दुष्ट असे आम्ही होतो. आज ख्रिस्तामुळे आम्ही बदललेले आहोत, आम्ही परिवर्तित झालेले लोक आहोत. आणि असं म्हटलं की त्या बंधूची साक्ष का सांगितली मी, त्याने अशा गोष्टी केल्या की रेल्वे स्टेशनवर जिथं जिथं त्याचे फोटो लागलेले होते त्या स्टेशनवर जाऊन त्याने ते पैसे भरले आणि त्यांनी त्या स्टेशन मास्टरला विनंती केली की साहेब, इथून मी मनमाडपर्यंत पुण्यापर्यंत विदाऊट तिकीट प्रवास केला अनेक वेळा, आता त्याची भरपाई मी करत आहे. ज्यांचे पॉकेट मारलेले होते त्याच्याकडे काही पत्ते होते, त्यांना पत्र लिहून त्यांना भेटून सांगितलं की बाबा मी तुमचे हे पॉकेट मारलेले होते, हे पैसे चोरलेले होते. ज्यांच्याबद्दल जे काही त्याने बदमाशगिरी केलेली होती त्या त्या व्यक्तींना जाऊन तो भेटला आणि त्याला असं अनेकांनी पत्राने कळवलं की ह्या व्यक्तीने स्वतः कबुली दिली आणि स्वतः आपला गुन्हा कबूल करून त्याने सांगितलं की मी केवळ ख्रिस्तामध्ये आल्यामुळे आज मी नवी उत्पत्ती झालेलो आहे, मी परिवर्तित झालेलो आहे, मी रूपांतरित झालेलो आहे. आणि त्या व्यक्तीच्या मागं अशा लोकांच्या झुंडी त्या काळात फिरत होत्या. आज आम्ही हे वचन ऐकत असताना संत पौलाने आमच्या समोर हे आव्हान ठेवलेलं आहे
आव्हान म्हणजे विनंती केलेली आहे की आपण या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. मनाचं नवीनीकरण होणं म्हणजे आपला जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. रूपांतर होणे व समरूप होणे म्हणजे जगासारखे न होणे. जगासारखे न होणे म्हणजे ह्या जगासारखे न वागणे. आम्ही काहीतरी वेगळे आहोत हे दिसलं पाहिजे. आमचं रूप जगापेक्षा भिन्न असं आपण प्रगट केलं पाहिजे, वेगळ्या स्वरूपात. आम्ही हे करत नाही. कधी कधी टिळा लावण्यावरून असं म्हणतात की ख्रिस्ती आता आपल्या भागामध्ये लावत नाही, पण अनेक ठिकाणी कुंकू लावलं जातं, टिळे लावले जातात. वेगळेपण दाखवण्यासाठी आम्हाला ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. कधी असं म्हणतात की आम्ही भिन्न आहोत, ते दाखवण्यासाठी संस्कृती बदलण्याची गरज नाही, आम्हाला ह्या गोष्टी बदलण्याची गरज नाही. परंतु आम्ही ह्या जगापेक्षा वेगळे आहोत, तर आम्हाला एक गोष्ट समजायला पाहिजे की ह्या जगात काय चाललेलं आहे, हे जग कसं आहे ते आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग ह्या जगापेक्षा आम्हाला वेगळं व्हायचं आहे, तर काय केलं पाहिजे. तर असं म्हटलेलं आहे, आम्हाला जग सदृश्य व्हायचं नाही, तर ख्रिस्त सदृश्य. ख्रिस्त सदृश्य म्हणजे जगासारखं नाही, परंतु ख्रिस्तासारखं आम्हाला स्वतःला बनवायचं आहे. नावेचं उदाहरण सर्वांना माहीत आहे. नाव पाण्यामध्ये आहे, समुद्रामध्ये आहे, परंतु नावेमध्ये पाणी नाही किंवा तो समुद्र नाही. या पाण्याचा थोडाही लवलेश त्याच्यामध्ये शिरू शकत नाही, कारण आपल्याला माहीत आहे लहानसं छिद्र त्या जहाजाला बुडवू शकतं. जगामध्ये आहे, परंतु जगासारखे नाही, म्हणजे जगिकपणा आमच्यामध्ये नाही. आणि जगिकपणा आमच्यामध्ये नाही म्हणजे आम्ही काहीतरी वेगळे आहोत हे आम्हाला दाखवायचं आहे. रोमकराच्या पत्रात या संत पौलाने 8व्या अध्यायामध्ये 29व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, कारण आपण त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे व्हावे म्हणून त्याने आमची निवड केली आहे. आम्हाला कशासाठी बोलावलेलं आहे? त्याच्या प्रतिमेप्रमाणे. कोणाच्या प्रतिमेप्रमाणे? तर आमचा प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा एकुलता एक पुत्र आहे, त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनण्यासाठी आमची निवड केलेली आहे. आदामाला देवाने त्याच्या प्रतिरूपाचं बनवलं. याचा अर्थ देवाचे दैवी जे स्वभाव गुण आहेत ते सर्व आदामामध्ये होते. देवाने त्याच्या प्रतिरूपाचं बनवलेलं होतं. त्याने पाप केल्यामुळे, अवज्ञा केल्यामुळे ते गुणदोष, ते देवाचे गुणलक्षणं त्याने गमावून बसला. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला पुन्हा एकदा त्या देवाच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे होण्यासाठी आम्हाला पाचारण केलेलं आहे किंवा बोलावलेलं आहे. पाचारण आपण म्हणतो बोलावणं. देवाने आम्हाला कधी बोलावलेलं आहे? जगाच्या स्थापनेपूर्वीच आमची निवड करून ठेवलेली आहे. म्हणून या जगामध्ये आम्ही असताना आमचं पाचारण हे ख्रिस्त सदृश्य बनण्यासाठी झालेलं आहे. ख्रिस्त सदृश्य म्हणजे पौलाने अनेक गोष्टीमधून शिकवलेलं आहे. मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगत आहे. म्हणजे या जगाला मी दिसू नये, पौल दिसू नये, पण ख्रिस्त दिसावा. प्रत्येक विश्वासणाऱ्यांचं जीवन देवाने या विशिष्ट उद्देशाने असं म्हटलं की त्याला पाचारण केलेलं आहे. आज आपल्या जगामध्ये आपण मंडळी म्हणतो. मंडळी देवाने जगामध्ये ठेवलेली आहे. आणि मंडळी हे काय आहे? हे ख्रिस्ताचं शरीर आहे. ह्या जगामध्ये ख्रिस्ताचं शरीर हे दिसलं पाहिजे. आणि मंडळीला पाहून लोकांनी दृश्य स्वरूपामध्ये ख्रिस्ताला पाहावं ही देवाची इच्छा आहे. म्हणून मंडळी हे ख्रिस्ताचं शरीर आहे आणि मंडळी ख्रिस्ताला या जगामध्ये दृश्यमान करीत असते. दृश्यमान म्हणजे प्रगट करते. आणि त्या दृश्यांना ख्रिस्त सदृश्य असणे आवश्यक आहे. म्हणून प्राचीन
मंडळीचा किंवा त्या प्रारंभीच्या मंडळीचा इतिहास आपण वाचत असताना पहिले 300 वर्ष 3 शतक ख्रिस्ती मंडळी, ख्रिस्त सदृश असं जीवन जगणारी ती मंडळी होती. तिची असं म्हटलं की इतर जगाने पाहून वाहवा केलेली आहे की अरे हे आमच्यासारखे नाही, हे वेगळे आहेत, हे हुबेहूब ख्रिस्तासारखे आहेत. आणि म्हणून असं म्हटलं की त्यांच्याकडं पाहून, त्यांचं आचरण पाहून लोकांचं परिवर्तन होत होतं. तारण पावलेले लोक ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये सहभागी होत आणि मग मंडळांची वाढ होत होती. ख्रिस्त सदृश्य दिसणं म्हणजे जे जे ख्रिस्त करत होता तसं करणं, हेच मंडळीचं या जगातील कार्य आहे. या जगामध्ये ख्रिस्त असताना त्याला सतत या जगाचा कळवळ आला. जे दुःखित आहेत, जे गरजवंत आहेत, जे आजारी आहेत, पीडित आहेत, रंजलेले, गांजलेले, अशा लोकांसाठी ख्रिस्त त्याचं जीवन, त्याचं मन, त्याचं हृदय अतिशय कळवळलं आणि त्या कळवळ्याने तो त्यांच्याकडे धावून गेला. मंडळी ख्रिस्ताचं शरीर म्हणून या जगात ठेवलेले आहे, तर ख्रिस्ताचं मन, ख्रिस्ताचं अंतःकरण तिच्या ठाई आहे. आणि म्हणून मंडळीचं कार्य या जगामध्ये हे आहे की तिला ठेवलेलं आहे जगात. ख्रिस्त आपल्याला माहीत आहे की तो स्वर्गारोहण झाला, तो देवाच्या उजवीकडे आहे, परंतु त्याचं शरीर ह्या जगामध्ये आहे. आणि ह्या मंडळीला पाहून या जगातील लोकांनी देवाचं गौरव करावं, म्हणून तुमचा उजेड, तुमचे चांगले सत्कृत्य हे जगासमोर दिसावेत आणि ते पाहून लोकांनी देवाचं गौरव करावं. म्हणून रोमकराच्या पत्रात 12:2 मध्ये संत पौलाने या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि या जगाच्या स्वरूपाशी जुळवून घेऊ नका. ह्या जगाचं स्वरूप असं म्हटलं की जग हे आकर्षित करणार आहे, मोहामध्ये खेचणार आहे. आणि ह्या जगामध्ये काय आहे, योहानाने आपल्या पत्रामध्ये योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की हे जग आहे, या जगामध्ये देहाची वासना आहे, संसाराची फुशारकी आहे, डोळ्याची वासना आहे. आणि ह्या सगळ्या जगी गोष्टी मनुष्याला भुलवणाऱ्या आहेत. पौल म्हणतो की तुम्ही या जगाशी जुळवून घेऊ नका, पण तुमच्या मनाच्या नवनिर्मितीने स्वतःचं रूपांतर होऊ द्या. म्हणजे तुम्ही देवाची इच्छा काय ते समजून घ्या. आणि मग या पहिल्या 12 वचनाच्या पहिल्या अध्यायामध्ये 2ऱ्या वचनामध्ये म्हटलंय, देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे समजून घ्या. देवाची इच्छा ही आहे की तुम्ही जगाचे नाहीत, तुम्ही वेगळे केलेले आहेत. आणि वेगळे केलेले आहेत आणि आम्हाला या जगातच ठेवलेलं आहे. आणि म्हणून या जगातला थोडाही जगिकपणा आमच्यामध्ये येऊ नये. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 17व्या अध्यायाचा 15 वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी योहानाने म्हटलेलं आहे, जरी तुम्ही इथे प्रवासी आहात व हे जग तुमचे घर नाही, जरी तुमचे नागरिकत्व स्वर्गाचे आहे व तेथे तुम्हाला घरही आहे, परंतु जोपर्यंत तुम्ही या जगामध्ये आहात तोपर्यंत तुम्ही वाईटापासून दूर राहा. जग म्हणजे आपण म्हणतो ना, आम्ही जगात आहोत पण जगाचे नाहीत. वी आर इन द वर्ल्ड बट नॉट ऑफ द वर्ल्ड. आम्ही जगात आहोत पण जगाचे नाही. आम्ही इथं प्रवासी आहोत, उपरे आहोत. हे घर आमचं कायमचं नाही, परंतु आम्ही जिथले नागरिक आहोत ते स्वर्गाचे नागरिक आहोत. आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या पूर्वी गेलेला आहे आमच्यासाठी घर, जागा तयार करण्यासाठी. तिथं आमचं कायमचं घर आहे. परंतु जोपर्यंत आपण या जगात आहोत तोपर्यंत आम्हाला त्याने जगात कशासाठी ठेवलेलं आहे, या जगातल्या वाईटपणापासून, या वाईटापासून दूर राहण्यासाठी. जगाशी जुळवून घेऊ नका याचा अर्थ संत पौल आम्हाला सांगते की आपण ख्रिस्ती म्हणून जगात राहतो. या जगामध्ये पापी जीवनशैली आहे. या जगातली विचारसरणी ही देवाच्या विरोधात आहे. आणि म्हणून असं म्हटलं की या जगातील भौतिक गोष्टींच्या मागे आपण धावू नये. जगातले लोक ह्या जगाच्या मागे का धावत आहे
ह्या जगाचं आकर्षण असं म्हटलेलं आहे की अनेक लोक पैशाच्या मागे धावत आहे, प्रतिष्ठेच्या मागे धावत आहे, सुखसोयींच्या पाठीशी धावत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे असं म्हटलं की आम्हाला यापासून वेगळं राहिलं पाहिजे. वेगळं राहतं कसं काय राहता येणार? काही लोक म्हणतात अरे आधी पोटोबा मग देवदेव करा. जगाच्या गोष्टी आम्हाला पहिल्या प्रथम स्थानाला आम्ही ठेवतो आणि जग जसं धावत आहे जगासारखं आपण वागण्याचा प्रयत्न करतो. परंतु देवाचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही जगापासून वेगळे राहा. येशू ख्रिस्ताने म्हटलं नाही तुम्हाला कशाची गरज आहे तुमच्या स्वर्गीय पित्याला माहीत आहे. प्रथम तुम्ही त्याचं राज्य, त्याची धार्मिकता या गोष्टी मिळवण्यासाठी खटपट करा, म्हणजे याही गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. प्रियानो, आम्हाला ह्या जगामध्ये देवाने ठेवलेलं आहे पवित्रीकरणासाठी, पवित्र जीवन जगण्यासाठी. आणि म्हणून आमचा प्रभू ह्या जगामध्ये आम्हाला ठेवलेला असताना जर हा जगिकपण आमच्या ठाई आला तर आमचा स्वीकार करणार नाही, आमचा अंगीकार करणार नाही. म्हणून देवाच्या वचनातून संत पौलाच्या द्वारे आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की आपल्या मनाचं रूपांतर होऊ द्या. देव आपल्या विचारांचं, आपल्या अंतःकरणाचं, आपल्या मनाचं नवनिर्माण करू इच्छितो. म्हणजे आपल्या ठाई असलेले जे जुने विचार आहे पापाचे, त्या जुन्या विचारसरणीला सोडून असं म्हटलं की आम्ही नवीन विचार, नवीन विश्वास, नवीन आचरण हे धारण केलं पाहिजे. आणि हे कशामुळे आम्हाला येईल तर देवाच्या वचनानुसार. देवाचं वचन आम्हाला माहीत पाहिजे, कारण आपल्याला देवाचं वचन वारंवार सावध करतं. संत पौला दाविदाने देखील आपल्या स्तोत्रामध्ये वारंवार म्हटलेलं आहे की तरुण आपलं वर्तन क्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनाने, सावध राहण्याने. देवाचं वचन आम्हाला सावध करतं, आम्हाला जगातल्या या मलिनतेपासून ते दूर ठेवतं. दुसरी गोष्ट असं म्हटलं की प्रार्थनेने आम्ही स्वतःला या गोष्टीपासून अलिप्त राहू शकतो. मग एकांतात असो, सार्वजनिक असो, आम्हाला सतत प्रार्थनेने या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आणखीन असं म्हटलं की पवित्र शास्त्र आम्हाला या गोष्टी शिकवतं की आमच्या मन बदलणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, आमच्या मनाचं परिवर्तन करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते आहे आत्मशुद्धी. आणि आत्मशुद्धी करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आत्मिक गोष्टी आहेत. म्हणून म्हटलेलं आहे की आपण आत्मिक गोष्टींना खतपाणी घाला, दैहिक गोष्टींना खतपाणी घालू नका. कारण दैहिक गोष्टी ज्या आहेत त्या नश्वर आहेत, त्या नाश पावणार आहेत. आत्मिक गोष्टी सार्वकालिक आहेत, त्या टिकणाऱ्या आहेत. म्हणून पवित्र शास्त्र बायबल आम्हाला ह्या गोष्टी शिकवतं की तुम्हाला आणि मला वचनाच्या द्वारे, प्रार्थनेच्या द्वारे, चांगल्या संगतीच्या द्वारे आणि आत्मशुद्धीच्या द्वारे आमचं मन बदललं जातं. आणि म्हणून आम्हाला एकमेकाच्या संगतीची अतिशय गरज आहे. तेव्हा आमचं परिवर्तन, त्यावेळेस आमचं रूपांतर होऊ शकतं. मग देवाची इच्छा आम्हाला जाणून घेण्यासाठी ह्या देवाच्या वचनाकडे आपलं लक्ष लागलं पाहिजे की देवाची इच्छा आम्ही कशी ओळखावी. आता अनेकदा असं सांगण्यात येतं किंवा आता ते काल्पनिक आहे, आपण फार घाईगर्दीमध्ये या धावपळीच्या युगामध्ये वचन वाचण्यासाठी वेळ काढत नाही. कुठून तरी एक उघडायचं, एक वचन वाचायचं आणि मग चुकीचं असं म्हटलं की संदर्भ येतो त्यावेळेस अरे हे नाही ते झाकून ठेवतो, परत मग उघडतो आणि मग चुकून असं एकाला, आता ते रेफरन्स मी आणलं नाही, ते दुसऱ्या संदर्भात वापरले होते. योधाने गळफास घेतला, तूही जाऊन तसं कर आणि जे करायचं ते लवकर कर. आणि मग अरे कधी कधी असं चुकीचं रेफरन्स घाईघाईमध्ये आपण करतो. देव आम्हाला त्याच्या शब्दाने म्हणजे देवाच्या वचनाने आमचं मार्गदर्शन करू इच्छितो. आणि देवाची तुमच्या आणि माझ्या संबंधाने इच्छा ही आहे की आपण त्याची इच्छा जाणून घेतली पाहिजे.
आणि देवाची इच्छा तुमच्या आणि माझ्यासाठी पौल म्हणतो की ती उत्तम, ग्रहणीय आणि परिपूर्ण अशी इच्छा आहे. ती समजून घ्या. ती समजून घेण्यासाठी तुम्हाला आणि मला वचनाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. त्याच्या इच्छेनुसार आपण कसं जगलं पाहिजे, आपलं जीवन चांगलं, प्रिय आणि परिपूर्ण कसं बनेल हे आपण समजून घेतले पाहिजे. म्हणून ख्रिस्ती म्हणून आपल्या जीवनाचा उद्देश हा आहे की आपण जगासाठी प्रकाश देणारे आहोत. हे जग अंधकारामध्ये आहे, या जगामध्ये अंधकार आहे. एक मिनमिनता प्रकाश तुमचा आणि माझा या लोकांसमोर तो उजेड पडला पाहिजे. आपलं हे ख्रिस्तीपणाचं जीवन जे आहे तो देवाचं महिमा प्रगट करणार आहे, देवाचं गौरव करणार आहे. आपल्याकडे पाहून देवाचं गौरव लोकांनी केलं पाहिजे की त्यांच्यामध्ये त्यांना आमच्यामध्ये हा देवाच्या वचनाचा प्रकाश दिसला पाहिजे. पवित्र शास्त्र आम्हाला म्हणतं की रूपांतर होऊ द्या. याचा अर्थ स्वतःहून प्रयत्न करून बदल घडवण्याचा आम्हाला आग्रह करत नाही, तर आत्म्याला काम करण्यासाठी आपलं हृदय आणि आपलं मन मोकळं करण्याचा आम्हाला हा सल्ला आहे. हे रूपांतर म्हणजे आतून बाहेर येणार आहे, हे बाहेरून दाखवणारं नाही. हे देवाच्या कृपेने घडणारी कृती आहे. 2 कोरिंथ 5:17 संत पौल म्हणतो, त्याचप्रमाणे पापी मनुष्य ख्रिस्तामध्ये नवी सृष्टी बनतो. नवी सृष्टी. अहो, तुमचे पाप कितीही लाखेसारखे लाल असले तर ते बर्फापेक्षाही पांढरे शुभ्र होतात. म्हणून देव आमच्या अधर्मांची क्षमा करतो. आणि तो देव जसं त्या पापी स्त्री त्याच्याकडे आली, धोंडमार करत आहे लोक, तिला घेऊन आले आणि येशू ख्रिस्त पण काय दंड देतो हे विचारण्यासाठी त्याच्याकडे आणलं. धोंडमार करण्यापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, तुमच्यामध्ये जो निर्दोष असेल त्याने पहिला दगड मारा. आणि सगळ्यांनी आपापल्या हातातून आपले दगड, कारण येशू ख्रिस्त जमिनीवर लिहित आहे. प्रत्येकाचं अंतःकरण, त्याचं पाप त्या प्रभूला माहीत आहे की हा कसा आहे, हा दोषी आहे. आणि मग प्रत्येकाने आपलं पाप पाहून तो निघून गेला. शेवटी उरली ती एकटी बाई आणि तिला वाटलं की आता हा ख्रिस्त मला काही सोडणार नाही. आणि ज्यावेळेस प्रभूने पाहिलं की सगळे निघून गेले, येशू म्हणतो, बाई उठ, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. म्हणजे ज्या अर्थी हे लोक तुला दोषी ठरवू शकले नाही, यांनी धोंडमार केला नाही, तर मी पण तुला धोंडमार करणार नाही, तुला क्षमा केलेले. किती पाप, असं म्हटलं की लाखेसारखी लाल असली तरी बर्फापेक्षा पांढरे शुभ्र होतात. हे परिवर्तन आहे, हे रूपांतर आहे की मी पापी होतो, आता मी ख्रिस्तामध्ये नवी सृष्टी, नवी उत्पत्ती आहोत. म्हणून संत पौल आपल्या परिवर्तनाचं नेहमी लोकांना तो साक्ष देत होता. हे ओंगळ वाटणारं, हे लोकांना त्रास देणारं जीवन हे बदललेलं आहे. आता सर्वांना हवंसं हे जीवन माझ्या ठाई दिसलं पाहिजे. मनाचं नवनिर्माण करणं याचा अर्थ प्रत्येक दिनी आम्ही आत्मिक सामर्थ्य मिळवण्यासाठी धडपडलं पाहिजे. जसं हे अरण्यामध्ये हे मान्ना गोळा करण्यासाठी त्यांना पहाटे उठून जावं लागत होतं. उशीर झाला त्यांना मान्ना मिळत नव्हता, दिवसभर उपासमार होईल. म्हणून त्यांनी मानण्यासाठी आध्यात्मिक गोष्टी, असं म्हटलं की आत्मिक गोष्टी आम्हाला ते सामर्थ्य देणार आहे, बळकटी आणणारे आहेत, पण त्या मिळवण्यासाठी आपण धडपड करत नाही. अनेकदा आपलं ख्रिस्ती जीवन कुपोषित झालेलं आहे. आणि कुपोषित जीवन अतिशय हाडकुळं, बाहेरून दिसत नाही, परंतु असं म्हटलं की एका फुंकरने आपण पडून जाऊ. ख्रिस्ती म्हणवणारे लोक असे वाऱ्याने हेलकावे खाणारे लोक आहेत. एखाद्याने सांगितलं अरे असं झालं, लगेच त्याचा विश्वास बदलून जातो, नाही खरंच असेल. म्हणून असं म्हटलं की तुम्ही आणि मी परिवर्तित झालेले लोक
आत्मिक सामर्थ्याने मजबूत होण्यासाठी आम्हाला रोज आणि रोज हे आत्मिक सामर्थ्य मिळवलं पाहिजे. आणि हे मिळवत असताना आम्हाला जगातल्या ह्या किरकोळ गोष्टींचं कधी भय वाटणार नाही. देवाच्या वचनाचा अभ्यास करणं, वचनाने आपले विचार शुद्ध करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. पवित्र आत्म्याचं फळाबद्दल गलती 5:22-23 मध्ये संत पौलाने हे उदाहरण आपल्यासमोर ठेवलेले आहे. हे आत्म्याचे गुण आत्मसात केले पाहिजे. वाचत आहे पण ते आत्मसात करत नाही, काही फायदा नाही. हे गुण आमच्यामधून दिसले पाहिजेत. ही प्रीती, ही आनंद, ही शांती, ही सहनशीलता, ही ममता, चांगुलपणा, ह्या बारीक सारी गोष्टी त्या नाहीच, आम्हाला चिटकत पण नाही. आणि उगीच आम्ही त्याचा आवा आणतो तर त्या पोकळ डौल होतात. वाईट सवयी ज्या गोष्टी देवाच्या इच्छेपासून आम्हाला विचलित करतात त्यापासून देखील आम्ही दूर राहायला पाहिजे. वेगळ्या प्रकारच्या मोहापासून, वेगळ्या प्रकारच्या संगतीपासून, वेगळ्या प्रकारच्या सवयींपासून, कारण हे देवाचं वैरी आहेत. कारण जगाची मैत्री हे देवाबरोबर वैर आहे. प्रियानो, तुम्हाला आणि मला देवापासून विचलित करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही असं म्हटलं की त्यांच्याशी जुळवून घ्यायचं नाही. रोम 8:37 मध्ये पौल म्हणतो, मात्र ख्रिस्ताने आपल्याला अशा कठीण परिस्थितीमध्ये सामना करण्यासाठी सामर्थ्य दिले आहे. जो ख्रिस्तामध्ये आहे तो विजयी आहे. देवाच्या मार्गावर चालल्यामुळे आपण खऱ्या शांतीचा अनुभव घेतो. जे देवाच्या मार्गाने चालणारे लोक आहेत, खऱ्या शांतीचा त्यांना अनुभव आलेला आहे. दानिएलाच्या जीवनामध्ये आपण पाहतो की दानिएल आणि त्याचे मित्र, 3 मित्र त्या राजासमोर असं म्हटलं की राजाचे मिष्टान्न त्यांना खाऊ घालत होते. कारण हे राजघराण्यातले लोक हे राजवाड्यामध्ये राहण्यासाठी राजाला मदतनीस व्हावेत म्हणून त्यांना अशा प्रकारचं ट्रेनिंग देण्यात येत होतं. आणि जे राजा खात होता ते मिष्टान्न त्यांना देण्यात येत होतं. पण दानिएल आणि त्याच्या मित्रांनी त्या बाबेलच्या राजाच्या खोट्या व्यवस्थेशी जुळवून घेतलं नाही. त्यांनी देवावर विश्वास ठेवला आणि हे आमच्या देवाला चालणार नाही म्हणून त्यांनी मना केलं. आता ते जे भोजन कारभारी होते त्यांना त्यांनी विनंती केली, आम्हाला शाकभाजी द्या, आम्हाला हे नको आहे. ते घाबरले. त्यांना वाटलं की राजाने आम्हाला जबाबदारी सोपवलेली आहे आणि हे तर नाकारत आहेत. परंतु असं म्हटलं की ही शाकभाजी खाणारे हे तरबेज निघाले. दानिएल आणि त्याच्या 3 मित्रांनी जगाशी, या खोट्या व्यवस्थेशी जुळवून घेतलं नाही, देवावर विश्वास ठेवला. त्याचा परिणाम असा दिसून आला की देवाने त्यांना वरदान दिलं. ते सुदृढ बनले, ते अतिशय हुशार राहिले आणि देवाने त्यांना मान सन्मानाच्या पदांवर ठेवलं. प्रियांनो, ह्या जगाबरोबर जे जुळवून घेत नाहीत त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये सुपरिणाम पाहायला मिळतो. देवाच्या इच्छेची चाचपणी आम्हाला निश्चित करणं गरजेचं आहे. जगाशी आम्ही तडजोड करत आहोत की ख्रिस्ताबरोबर आपण समर्पित आहोत. दोन्ही डगरीवर आपण पाय देऊन चालू शकत नाही, नाही तर आपलं नौका बुडेल. एक तर जगाबरोबर, नाही तर एक ख्रिस्ताबरोबर. आपल्याला चाचपणी करणं गरजेचं आहे. कारण देव आपल्याला काही गोष्टी देतो ज्या वेळोवेळी आपली श्रद्धा, आपला विश्वास दृढ करतात आणि आपलं समर्पण तपासतात. हे चाचपणीचं आहे की मी बरोबर चाललेलो आहे का नाही. आपण जेव्हा त्याच्या वचनाप्रमाणे वागतो तेव्हा आपल्याला समजते की त्याची इच्छा ही चांगली, आपल्यासाठी प्रिय आणि परिपूर्ण आहे. मग असं म्हटलं की आपलं जीवन आपल्या समाजामध्ये, आपल्या मंडळांमध्ये एक आदर्श होतं, एक शैलीचं जीवन, एक उदाहरणाचं जीवन हे लोकांना आवडतं. म्हणून पौलाने वारंवार म्हटलं की तुम्ही माझे अनुकारी व्हा. त्याने उदाहरण घालून दिलं. ख्रिस्ताने आमच्यासाठी उदाहरण घालून दिलं. या प्रभूच्या दासांनी
आमच्यासाठी उदाहरणं घालून दिलेले आहेत. आज तुम्हाला आणि मला आपण या जगाबरोबर आपण हातमिळवणी करत नाही, या जगाबरोबर आपली मैत्री नाही, याच्यापासून आम्ही वेगळं अलिप्त झालेले आहोत. म्हणून आपण स्वपरीक्षण करून खात्रीने म्हटलं पाहिजे की होय, एक चांगलं उदाहरण, एक चांगली साक्ष माझ्याकडे आहे. सतत आत्मनिरीक्षण केल्यामुळे काय होतं, आपण आपल्या वागण्याने देवाची इच्छा प्रगट करीत आहोत का जगाचं आकर्षण आपल्याला आकर्षित करत आहे. म्हणून म्हटलेलं आहे की आपला एक पाय जगामध्ये, एक पाय देवाच्या राज्यात, तर ते चालत नाही. म्हणून तुमच्या जीवनात सतत परमेश्वराला आपला भावविषय केला पाहिजे. परमेश्वर माझ्या विचारांचे, माझ्या अंतःकरणाचे नेहमी असं म्हटलं की त्याला ताबा घेऊ दिला पाहिजे. आणि जर आपण ह्या गोष्टी करू तर तुम्ही आणि मी देवराज्यासाठी एक उपयुक्त पात्र बनणार आहोत पौलासारखं. म्हणून वाईट विचार, वाईट सवय, वाईट संगती हे आपण टाळून इतरांना आपल्या जीवनातून ख्रिस्ताचा प्रकाश, इतरांना आपल्या जीवनातून ख्रिस्ताचा प्रकाश दिसू दिला पाहिजे. तो झाकून ठेवण्यासाठी नाही. त्यालाच खरं रूपांतर, त्यालाच खरं परिवर्तन असं म्हटलेलं आहे. म्हणून ही वचनं लागूकरण करत असताना आपण प्रत्येक क्षणाला देवाला आपण प्राधान्य आपल्या जीवनामध्ये देऊ. त्याच्या मार्गाने चालण्यासाठी आपण प्रयत्न करू. कारण देवाबरोबर चालणं काही साधी गोष्ट नाही. आपल्याला माहिती आहे, जे लोक देवाबरोबर चालले त्यांना कठीण परिस्थितीमधून जावं लागलं. हनोक देवाबरोबर चालला, अब्राहम देवाबरोबर चालला, आणि ते चालत असताना त्यांना देवाची इच्छा समजली. ते देवाच्या इच्छेप्रमाणे करत गेले आणि देवाने त्यांना असं म्हटलं की दिलेले आशीर्वाद त्यांच्या जीवनात त्याने पूर्ण केले. म्हणून देवाच्या इच्छेत चालल्यावरच आम्हाला खरा आनंद आणि खरी शांती याचा अनुभव येतो. आपले जीवन देवाच्या सेवेसाठी, आपल्याला वाहून देण्यासाठी, समर्पण करण्यासाठी देव आपला त्याची कृपा पुरवतो. हा अब्राहम देवाबरोबर चालत आहे. त्याला देवाची इच्छा समजलेली आहे की देवाची इच्छा आहे की माझ्या मुलाचं त्याला अर्पण द्यावं, आणि ते करण्यासाठी तो चाललेला आहे. आणि ते करण्यासाठी तो काय रडत नाही चालला, मनात शंका घेतली नाही. तो मोरिया डोंगरावर पहाटे उठून गेला आणि विश्वासाने त्या आपल्या मुलाचं यज्ञ त्याने केला. म्हणजे हा सुरा घेऊन त्याने उगारला आणि देवाने त्याला आवरलं. देवाने त्याची कसोटी पाहिली. आणि म्हणून असं म्हणतात की देवाबरोबर चालणारे देवाची इच्छा जाणून घेतात, आणि देव आपल्याला कसोटीच लावतो. आणि ती कसोटी योबासारखी जर झाली तर किती कठीण आहे. तो योब कधी त्या देवाला त्याने दोष दिला नाही शेवटपर्यंत. आणि मग आपल्याला माहीत आहे की पहिल्या अध्यायात आणि 42व्या अध्यायात एवढा मोठी तफावत आहे. योबाचं होतं नव्हतं त्याच्या दुप्पट त्याला मिळालं. त्याला दीर्घायुष्य मिळाले, परत त्याला मुलं बाळ झाले, आणि तो त्या काळामध्ये अतिशय आध्यात्मिक समृद्ध तर होताच होता, परंतु जगात देखील त्याला देवाने संपन्न केलं. म्हणून या दिवसामध्ये आपण जगाबरोबर आपली मैत्री ठेवणार नाही, जगाबरोबर हात मिळवणी करणार नाही, तर आपण देवाची उत्तम ग्रहणीय जी परिपूर्ण इच्छा आहे ते समजून घेऊया. आणि मग सद्वर्तन, सदाचरणाने ह्या जगात आपण चालण्याचा प्रयत्न करू. आणि ते नवीकरण, हे रूपांतरित जीवन आम्ही जगाला दाखवूया. देवाची प्रत्येकासंबंधाने इच्छा ही आहे की त्यांचं रूपांतर व्हावं. म्हणून आपलं अंतःकरण जे पूर्वीचं आहे, जे जुनं आहे, पापाने भरलेलं आहे, ते तसंच राहू नये, तर ते बदलून जावं. आणि म्हणून जो कोणी त्या ख्रिस्ताकडे येऊन त्याला म्हणेल, प्रभू मी पातकी आहे, देवा मजवर दया कर, देव त्याच्यावर दया करेल. जकातदार प्रार्थना करत आहे की हे देवा, तो उरावर हात मारून, ऊर बढून
एवढंच म्हणत आहे की मज पाहत केव्हा दया कर. हा म्हणतो की मी याच्यासारखा पापी नाही, मी किती चांगला आहे, मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, मी दान धर्म करतो, मी फार नीतिमान आहे. प्रियांनो, जो कोणी आपला पाप कबूल करेल त्या देवासमोर पश्चाताप करतो, देव त्याच्या सर्व अधर्मांची क्षमा करतो. खरं रूपांतर, खरे परिवर्तन देव त्याच्या जीवनात देतो. या देशाला अशा ख्रिस्ती बांधवांची गरज आहे की जे समाजाच्या, या देशाच्या हितासाठी उपयोगी होतील. खरे परिवर्तित, खरे रूपांतरित, खरे कन्वर्ट झालेले हे विश्वासणारे हे ख्रिस्ती हे जगाला दिसले पाहिजे. हे लोक देवाचं तेव्हा गौरव करतील. म्हणून होऊ द्या की आपण आपल्या अंतःकरणाचं, हृदयाचं रूपांतर करण्यासाठी या प्रक्रियेमध्ये, या वधस्तंभ रूपी या कोशाला आपण स्वतःला गुंडाळून घेऊ आणि तो ख्रिस्त आमचं रूपांतर करून जगाला हवंसं असणारं ते जीवन तो देईल. देवा करो या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ. थँक्यू. प्रियजन हो, अतिशय मार्मिक आणि अतिशय सत्य असं देवाचं पवित्र वचन आम्हाकडे आलेलं आहे. स्वतःचं रूपांतर होणं गरजेचं आहे. आज विश्वासाच्या या वाटचालीवर आपण येथपर्यंत चालत आलो आहोत आणि आज सकाळी पुन्हा एक वार देवाच्या पवित्र वचनातून, देवाच्या प्रियदासाकडून आम्हाला याचं प्रोत्साहन मिळालेलं आहे की आम्ही स्वतःला तपासावं, स्वतःची आम्ही पुन्हा एक वार तपासणी करावी, ज्याला सेल्फ एक्झामिनेशन आपण म्हणूया ते करूया आणि स्वतःचं रूपांतरण होऊन देऊन प्रभूचं गौरव आपल्या जीवनातून करूया. मी परमेश्वर पित्याला धन्यवाद देत रेव्हरंड जयेश पठारे पाळकसाहेब आपलं मनपूर्वक आभार मानतो आजच्या पवित्र वचनाच्या सेवेसाठी. ऐकलेल्या वचनानुसार जीवन जगायला देव तुम्हाला आणि मला त्याची शक्ती देव. या आपण प्रार्थनेमध्ये प्रभूची कृपा मागू व आलेल्या वचनाला आपलं जीवन सादर करू. प्रिय पित्या, आम्ही आभार मानतो स्वतःचं रूपांतरण होऊ देण्यासाठी तू आमच्यामध्ये जे बदल घडवू इच्छितोस ते तू घडव. आम्ही आज पाळकसाहेबांसाठी आभार मानतो. त्यांचे करवी तू आम्हाला पवित्र वचन दिलंस व तुझा निरोप आम्हाला कळवला. ते बाबा, पाळकसाहेबांनाही तुझी कृपा दे, अनुग्रह दे, चांगला आरोग्य दे व त्यांच्याद्वारे होत असलेली सेवा आशीर्वादित कर. यासोबतच दे बापा, पवित्र वचन आम्ही ऐकलेलं आहे आणि आता आम्ही आमचं स्वपरीक्षण करतो व तुझ्यासमोर सादर होऊन तुला आवडणारं जीवन जगून तुझ्यासमोर यज्ञ आमच्या जीवनाचा व्हावा यासाठी आमचा उपयोग करून घे. सप्ताहभरात जे काही कार्यक्रम होतील सगळे दे बापा आशीर्वादाने होऊ दे आणि तुझं गौरव त्याद्वारे असू दे. ही प्रार्थना तारणाऱ्या येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. या आपण सर्व आपल्या जागेवर उभं राहू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर रेव्हरंड जयेश पठारे पाळकसाहेब पुढे येतील, आशीर्वाद देतील. एक गीत गायन आपण करू, एकमेकांना सलाम करून आजची भक्ती आपण समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तो आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुमचं आहे. आमेन. शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तोडवेल. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हास असो. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मंडळीतील सर्व लहान थोर सभासदांबरोबर, आमच्या एस ए चर्चच्या सर्व मंडळांबरोबर, SM ट्रस्टच्या सेवा कार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य